आणि खरं तर मीराताईंसाठी काही प्रश्न होते, पण त्यांची वेळ अगदीच त्यांच्याकडे 6 वाजता त्यांना जायचं होतं, त्यामुळे आपण काही प्रश्न घेऊ नाही शकलो. तर त्यांचं मांडणी चालू असताना एक प्रश्न होता, पण मला वाटतं रमा इज द राईट पर्सन टू आन्सर दॅट, की त्या प्रश्न असा होता की एक्झिबिशनिझम किंवा फ्लॅशिंग जे आहे, इज इट पनिशेबल अंडर द इट सिटी? इज इट इज 354A मध्ये पण ते येतं, कारण का इट इज सेक्शुअल हॅरॅसमेंट. राईट, राईट. आणि लहान मुलांच्या बाबतीत असेल तर ते पॉक्सो मध्ये पण आहे. त्यामुळे इवन इन पॉक्सो इट इज सेक्शुअल हॅरॅसमेंट. अंजुताई, तुमच्यासाठी प्रश्न आहेत काही? म्हणजे चॅट दिसली आहे किंवा कसं मी वाचून दाखवू? वाचून दाखव. ओके. चॅट मधले राहू शकतात कदाचित सगळे. हा, म्हणजे सविता यांचा प्रश्न आहे. अंजली ताई अंजूने माईक अनम्यूट करा अंजुताई. ओकेला. हा. प्रश्न असा आहे की, it appears that interaction of globalization and patriarchy is increasing vulnerability of women on one hand and strengthening awareness about rights on the other hand. Does it mean that we need to review our prevention strategy for all kinds of violence, caste, gender-based, religion-based, etc., and make appropriate changes? मला असं वाटतं की ग्लोबलायझेशनचा मुद्दा आहेच, कारण आपण म्हणजे खरं म्हणजे आता मागे वळून बघताना एकतर्फी प्रेम हा शब्दप्रयोग बरोबर वाटत नाही, पण त्या काळामध्ये नारी समता मंचाने आपण मोठ्या प्रमाणावरती त्याची एक कॅम्पेन घेतलेली होती. आणि मुळातच त्याच्यामध्ये आपण जेव्हा अत्याचाराकडे बघतो तेव्हा स्त्री ही भोगवस्तू असणं, ही पुरुष सत्ताकतेतनं येणारी मानसिकता एका बाजूला असणं, दलित आदिवासी स्त्रियांच्या बाबतीमध्ये पुन्हा जाती व्यवस्थेतनं येणारी कनिष्ठ वर्गाची स्त्री मला उपलब्ध असलीच पाहिजे ही हक्काची मानसिकता असणं, आणि त्याच्या जोडीला संपूर्ण ग्लोबलायझेशन मधनं आलेला चंगळवाद, या तिन्हीचं एकत्रीकरण मला स्त्रियांवरच्या लैंगिक हिंसाचारामध्ये आणि अत्याचारामध्ये वाढताना दिसतंय. म्हणजे एकूणच आपण जवळजवळ 81 सालापासून आपल्यापैकी अनेक जण स्त्री अत्याचाराच्या प्रश्नावरती, हिंसाचाराच्या प्रश्नावरती काम करतायत. दोन गोष्टी मला खूप अस्वस्थ करणाऱ्या आणि झोप उडवणाऱ्या त्याच्यामध्ये वाटतायत. ते म्हणजे एका बाजूला पीडित मुलींचं वय सुद्धा कमी होताना दिसतंय आणि पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचं वय सुद्धा कुठेतरी कमी होताना दिसतंय. ही एक खूप गंभीर बाब त्याच्यामध्ये येते. आणि सगळ्याच अत्याचारातली क्रूरता अत्यंत वाढलेली आहे. म्हणजे केवळ बलात्कार केला आणि अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकलं असं नाहीये, तर पूर्णपणे तिचा कुठेतरी जितका क्रूर पद्धतीने छळ करता येणार असेल त्या सगळ्या पद्धतीने करणं आणि त्याच्यामध्ये एक खूप व्हायकॅरियस प्लेजर घेणं, हे जे त्याच्यामध्ये वाढताना दिसतंय, त्याच्यामध्ये कुठेतरी संपूर्णपणे येणारा चंगळवाद हा निश्चितपणे मला जबाबदार वाटतो. आणि हे आव्हान इतकं प्रचंड मोठं आहे, म्हणूनच जे मी म्हटलं की कायद्याची लढाई लढावीच लागेल, कायद्यामध्ये आवश्यक बदल हे करावेच लागतील, कारण शेवटी तुम्हाला न्याय हा कायद्याच्या चौकटीतच मागावा लागेल. त्यामुळे पळवाटा मिटवत जाणं, हा ह्याच्यासाठी एक वॉचडॉग म्हणून ऑर्गनायझेशन म्हणून काम करणं, त्याच्या तपास यंत्रणेवरती लक्ष ठेवावं, हे करावंच लागेल. पण हे सगळं करत असताना मला असं वाटतं की तेवढं पुरेसं नाहीये, कारण ह्या सगळ्या प्रश्नाचा उगम इथल्या सगळ्या ब्राह्मणी पुरुष सत्ताकतेमध्ये दिसतोय, ज्याला ग्लोबलायझेशनची जोड, जसं मी आधी म्हटलं की ब्राह्मणी पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या हातात आज इथली आज आर्थिक सत्ता पण आहे आणि राजकीय सत्ता पण आहे. त्यामुळे ह्या सगळ्याला जर तोंड द्यायचं असेल तर वंचित समूहातल्या स्त्रियांचं सबलीकरण करणं, त्यांना सक्षम करणं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि तसंच राजकीय सत्तेकडे त्यांची वाटचाल नेणं, आणि त्याच्याच बरोबर जिथे जिथे प्रशासकीय यंत्रणा आहेत त्याच्यावरती सगळा आपला दबाव कायम ठेवणं. कारण आपण हे कायमच म्हणत आलो की कितीही कायदे केले तरी जोवर इथल्या समाजाला ते कायदे चुके असं वाटतंय तोवर त्या कायद्यांची अंमलबजावणी होणारच नाहीये. म्हणजे आपण त्या द्विभार्य प्रतिबंधक कायद्यामध्ये पाहिलंय, अत्याचाराच्या प्रश्नांमध्ये पाहिलंय, आणि दुर्दैवानी आता जी इथली सगळी मानसिकता आहे, म्हणजे जेव्हा मी असं ब्राह्मणी पुरुष सत्ताकता हा शब्द आपण वापरतो तेव्हा
तेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी सावरकरांनी उघडपणे बलात्कार हे राजकीय हत्यार म्हणून वापरलं पाहिजे असं म्हटलं होतं. ते अतिशय प्रभावीपणे RSSनी गुजरातच्या दंगलीमध्ये वापरलेलं आपण पाहिलेलं आहे आणि तेच आता वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जात आहे. त्यामुळे ह्याला तोंड द्यायचं जर असेल तर त्याला पर्यायी संविधानाच्या चौकटीतली पुन्हा एक राजकीय संस्कृती आणि चळवळ उभी करणं हे आपल्याला करावं लागेल. मला माहितीये की प्रत्येक जण चळवळीतलं ताबडतोब राजकीय आंदोलनात येण्यासारखं नसतं, पण जसं रस्त्यावरची आंदोलनं करायला लागतील, रस्त्यावरच्या आंदोलनातनं एक आपण दबावगट म्हणून जे काम करत आहोत ते चालूच ठेवावं लागेल. त्याच्याबरोबर ह्या पर्यायाचा विचार करावा लागेल. एक 5 मिनिटं आपण ठेवूयात का? कोणाला आणखीन काही प्रश्न स्पेसिफिकली असतील वक्त्यांसाठी तर? मला प्रश्न नाहीये, पण एक कॉमेंट करायची. मला जे रमाच्या मांडणीवरनं वाटलं आणि मीराताई बोरवणकरांनी पण ज्या कोलॅबोरेटिव्ह प्रशिक्षणाची गरज सांगितली, ते त्या वेळेला असं वाटलं की कोलॅबोरेटिव्ह प्रशिक्षण हे तर हवंच. म्हणजे त्याचे खूप म्हणजे एकमेकांना त्याची जाणीव असणं सर्व यंत्रणातल्या लोकांना, हे एक त्यातलं फार मोठं फलित आहे आणि ते बंद असलं तर ते खरोखरी चालू करण्याची मागणी आपण केली पाहिजे. आणि रमानी जे अनेक कायदे आहेत आणि प्रत्येक कायद्यात काहीतरी म्हणजे पॉक्सोच्या कायद्यात एक सेक्शुअल ह्याचा रेप किंवा ह्याचा एक वेगळी शिक्षा आहे, किंवा काही वेळेला त्यांचा बुद्धिभेद केल्यासारखंच आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला इकडच्या कायद्यात असं आहे आणि तिकडच्या कायद्याचं कलम अजून एक काहीतरी वेगळं म्हणण्यापेक्षा त्याचं वेगळा एक अँगल सांगतं. मला असं वाटतं की हा सुद्धा एक जसं आपण म्हणतो बुद्धिभेद करण्यासारखाच एक प्रकार आहे. म्हणजे इकडून तिकडे पळवाटा माणसं शोधतील का, ह्याची म्हणजे मला खरंच खूप भीती वाटते. आणि हे खूप गंभीर आहे की ह्युमन राईट्स कोर्ट हे काय, म्हणजे सगळं त्याच्याविषयी झालेलं असून अंमलबजावणी ही तर फारच गंभीर बाब आहे असं मला वाटतं. आणि त्याच्याबाबतही आपण सगळ्यांनी कुठेतरी जोर लावला पाहिजे. मला स्वतःलाही आठवतंय की मीही अशीच एकदा काही प्रतिनिधी आम्ही पुण्याच्या कोर्टात जाऊन हीच मागणी करण्यासाठी चर्चा करण्यासाठी गेलो होतो. पण म्हणजे किती वर्ष झाली त्यालाही अगदी, पण हे अजून आपलं घोंगडं भिजतच पडलेलं आहे. तर एकत्रित काहीतरी जसा सगळ्याच गोष्टींचा विचार करायची वेळ आलेली आहे. आपापल्या लाईनीतनं नाही जायचं. आता सगळ्यांच्या वाटा मिसळल्या गेल्या पाहिजेत असं तर मला फार वाटायला लागलं पाहिजे. बस एवढंच बोलायचं. रमा, माझा प्रश्न आहे की महाराष्ट्र असेंब्ली किंवा महाराष्ट्र सरकार पण अशा पद्धतीचा कायदा करणार असं पण आपण मीडियात वाचत होतो. आणि काही काळापूर्वी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं पण स्टेटमेंट माझ्या कुठेतरी वाचनात आलं की येत्या अधिवेशनात आम्ही आंध्र प्रदेशच्याच धर्तीवर हा कायदा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर त्याचं काय स्टेटस आहे किंवा काही त्याबद्दल माहिती आहे का आपल्याला? त्याचं स्टेटस काही माहिती नाही, पण नक्कीच या अधिवेशनामध्ये त्याची काही मांडणी झाली नाही. आणि फक्त महाराष्ट्र नाही तर हा दिशा बिल आल्यावरती अनेक सरकारनी म्हटलं की आम्ही असं करणार आहे. ओरिसाच्या सरकारनी म्हटलं, अनेक सरकारांनी म्हटलं की करणार आहे. मला जे माहिती आहे ते हे अनिल देशमुखांचं स्टेटमेंट आहे की त्यांनी एक ग्रुप जो आहे तो आंध्र प्रदेशला पाठवलेला होता त्याचा अभ्यास करण्यासाठी. त्याच्यानंतर एक मीटिंग पण झाली याच्याबद्दल. त्याचा अभ्यास करून काहीतरी मांडणी करणार आहे इतपुरतं त्यांचं काय ते चर्चा झाली. त्याच्यानंतर मला वाटतं ह्या सगळ्या कोरोना आणि ह्याच्यामध्ये तो विषय मागे पडला असेल, त्यामुळे ह्या अधिवेशनात तर नक्कीच नाही मांडला गेला. म्हणजे त्या कायद्याच्या वेळेला मला वाटतं स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती आणि म्हणजे जेव्हा तो ड्राफ्ट पब्लिक होईल किंवा व्हॉट एव्हर, तर तेव्हा मला वाटतं आपण काहीतरी त्या संदर्भात लक्ष घालायला पाहिजे असं मला वाटतं. आणि इतरही मुद्दे आपण जे आता डिस्कस करतोय रस्त्यावरच्या आंदोलनाचे असतील किंवा
ओव्हरऑल प्रिव्हेन्शन लेवलला म्हणून जे आपण सामाजिक संघटना म्हणून काम करू शकतो ते अत्यंत महत्वाचे आहेत. आणि मीराताईंशी सुद्धा अजून एकदा संवादाची संधी आपण या निमित्ताने घ्यावी, कारण त्या पुण्यात असताना जितका संवाद संस्थांचा किंवा सिव्हिल सोसायटीचा पोलिसांसोबत होता किंवा त्या कॉन्शियसली इन्व्हॉल्व्ह करून घ्यायच्या इतर स्टेक होल्डर्सना, तसं आता फारसं राहिलेलं नाहीये. म्हणजे भरोसा नावाचं सेल जे पोलीस कमिशनर ऑफिसला चालतं, तर तिथे आपल्याला ते ओकेजनली बोलवत असतात, पण आम्ही किती दिवस त्यांना हे म्हणतोय की त्याची काहीतरी तुम्ही ऍडवायझरी कमिटी करा किंवा मॉनिटरिंग कमिटी करा, कारण तिथे तक्रार घेऊन गेलेल्या अनेक स्त्रिया आमच्याकडे येऊन सांगतात की बघा ना मॅडम कसं हँडल केलं, मलाच ऍडजस्ट करायला सांगितलं. म्हणजे पुन्हा जर ते पॅट्रिआर्कल मेंटॅलिटीनंच तिथे काम होत असेल तर तिथे खरोखर इंटरव्हेन्शनची गरज आहे आणि वी नीड टू मेक अवर ओन स्पेसेस देअर ॲज वेल. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की मीराताईंचे आपल्याला इनपुट्स अशा गोष्टींसाठी महत्वाचे ठरतील. दीपाली दीपालीने हात वर केलाय. दीपालीने हात वर केलाय. हा, मला जरा हिला विचारायचंय रमाला की फॉल्स केसेसच्या संदर्भात मगाशी मिरणताई म्हणाल्या की त्या कमी आहेत आणि असं वगैरे, पण आपला अनुभव असा आहे की लोक म्हणजे समाजामध्ये लोक एकदम आता खूप बोलायला लागली आहेत की उगीच बायकांना काहीतरी प्रमोशन पाहिजे म्हणून म्हणतात किंवा काहीतरी आपलं त्यांना पाहिजे आहे आर्थिक म्हणून म्हणतात आणि म्हणून चुकीच्या पद्धतीने केसेस करतात किंवा ब्लॅकमेल करतात. याच्याविषयी रमानी थोडं सांगावं की स्टॅटिस्टिकली काय आहे आणि हे कसं करायचं म्हणजे, आणि याच्यासाठी शिक्षा काय आहे. ह्यामध्ये 2-3 गोष्टी ज्या मला माहिती आहेत त्या मी सांगते. कदाचित पोलीस यंत्रणेत म्हणजे आतमध्ये कसे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होते किंवा त्यांचं ते कसे हँडल करतात हे मला अगदी सगळं माहिती नसणार आहे, पण मला जे माहिती आहे ते मी सांगते की एक तर त्यांना असं वाटतं की समजा जी फसवणुकीतून असलेली रिलेशनशिप आहे आणि त्याच्यानंतर त्या बाईनी म्हटलं की माझ्यावरती बलात्कार झाला आणि तुम्ही केस नोंदवून घ्या, तर पोलीस नोंदवून घेतात आणि त्याला टेक्निकल रेप म्हणतात. आणि मग त्यांना असं वाटतं म्हणजे टेक्निकल रेप ही काही व्याख्या कायद्यात नाहीये, पण ती त्यांची बोली भाषा आहे आणि त्यांच्या म्हणजे त्यांनी टेक्निकल रेप म्हटलं की ते फारसं लक्ष त्या केसकडे घालत नाहीत. त्यांना असं वाटतं की ती कन्सेन्शुअल रिलेशनशिप मधनं आता ती रिलेशनशिप पुढे जात नाहीये किंवा तो मुलगा लग्न करत नाहीये आणि म्हणून ती टेक्निकल रेप आहे. तिथे कुठेतरी मग म्हणजे आरोपपत्र किंवा चार्जशीट ज्याला आम्ही म्हणतो तिथेच ती केस ते वीक करून टाकतात, कारण का ते फार व्यवस्थित लक्ष देऊन तिथे इन्व्हेस्टिगेशनच करत नाहीत. मुळात जेव्हा रेपच्या केसेस पोलीस स्टेशन पर्यंत जाण्यासाठीचा त्या मुलीला किंवा त्या बाईला जो एक सपोर्ट लागत असतो, तर ती तिच्या चारित्र्याबद्दलचा विचार करत असते. इतर लोकांशी सांगस्तोवर जे मेडिकल एव्हिडन्सेस असतात, तिने जे कपडे तिचे न धुता एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून पोलिसांकडे तपासणीसाठी दिले पाहिजेत, म्हणजे ते फोरेन्सिक कडे जातील. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याचदा लूज पडतात किंवा मेडिकल चेकअपसाठी उशिरा जाणं आणि तिथे ती केस परत वीक होते. त्यामुळे लवकरात लवकर जोपर्यंत आपण हे सांगणार नाही की अशा केसेसमध्ये लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये जाणं आहे, आंघोळ न करता मेडिकल चेकअपसाठी जाणं, त्यामधनं मेडिकल एव्हिडन्सेस ठोसपणे मिळतात, तर ह्या काही गोष्टी होत नाहीत आणि म्हणून पण त्या केसेस ज्या आहेत त्या वीक होत जातात. पब्लिक प्रॉसिक्युटर कोण आहे हे त्या महिलेला माहितीच नसतं, ते बदलत राहतात. त्यामुळे डिफेन्स लॉयरचा जसा एक भूमिका असते, कारण का त्यांना पैसे देऊन त्या आरोपींनी हायर केलेलं असतं, त्यांचा जो एक एकमेकांशी संवाद होत असतो, चर्चा होत असते ती केस स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीने, तशी चर्चा मात्र पब्लिक प्रॉसिक्युटरची आणि त्या स्त्रीची किंवा तिच्या विटनेसेस बरोबरची होत नाही. विटनेस प्रिपरेशन जे झालं पाहिजे, त्यांना कोर्टात उभं करण्यासाठी काय प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, तुमची तयारी कशी असली पाहिजे, हा जो एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. किंबहुना तो जो रॅपो असला पाहिजे ह्या सगळ्यांबरोबरचा तो नसतो. त्या मुलीला कधीतरी एव्हिडन्स स्टेजला फक्त बोलवतात, तोपर्यंत केसमध्ये तिच्या काय चालू आहे हे तिला माहिती असेल किंवा नसेल, तिने जर फॉलोअप ठेवला
तर तिला माहिती पडतं, नाहीतर तिला माहिती पण पडत नाही की काय नेमकं घडतंय तिच्या केसमध्ये. तसं आरोपींबाबत होत नाही. जोपर्यंत आरोपी हजर नाही तोपर्यंत ती सुनावणी होऊ शकत नाही. आणि म्हणून आरोपींचं ज्या पद्धतीने वकिलांबरोबर एक रॅपो असतो किंवा त्यांची चर्चा होते, तशी मात्र त्या स्त्रीची प्रॉसिक्युटर बरोबर होत नाही. त्यामुळे खूप ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, पण तिथे कुठेतरी ती केस जी आहे ती वीक होत जाते. आणि म्हणून मग आपल्याला दिसतं, आणि त्यामुळे कन्व्हिक्शन रेट्स कमी होतात. कन्व्हिक्शन रेट्स कमी झाले की आपल्याला, म्हणजे तुम्ही बघा, प्रत्येक वर्षी एनसीआरबीचा रिपोर्ट आहे की इतके टक्केवारीने महिलांच्या अगेन्स्टचा गुन्हा जो आहे तो वाढलेला आहे. बरेचदा ते 70 ते 80% घरात असतं की इतक्या टक्केवारीने व्हायलन्स अगेन्स्ट विमेन, ऑफेन्सेस अगेन्स्ट विमेन हे वरती गेलेले आहेत. पण कन्व्हिक्शन रेट जेव्हा त्या तुलनेत नसतं ह्या सगळ्या कारणांमुळे, तर त्यावेळेला लोकांना खूप सोपं जातं हे म्हणणं की हा, हे विमेन रिलेटेड लॉज आहेत ना, जेंडर स्पेसिफिक लॉज आहेत ना, मग त्याच्यामध्ये ते फॉल्स केसेस आहेत किंवा त्याच्यामध्ये दुरुपयोग होतोय. पण ते तसं नसतं. इनफॅक्ट अनेक महिला घाबरतात आणि त्या पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचत पण नाही. त्यामुळे आपल्याला जी आकडेवारी माहिती आहे ती एनसीआरबी किंवा पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलेल्यांची माहिती आहे. आणि म्हणून कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार, मग त्यासाठी कोलॅबोरेटिव्ह काम करणं हे गरजेचं आहे. दीपाली, तुला काही म्हणायचं होतं का? दीपाली, काय ग? माझा रमाताईंसाठी प्रश्न होता की सरकारी वकील ज्यावेळे पीडित किंवा आरोपी व्यक्तीची ज्यावेळे तयारी करून घेतात किंवा ही केस घेत असताना ते पीडिताची जात याच्यावरती खूप विचार करतात असं प्रॅक्टिकली आम्हाला आढळतं. आणि न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा जात, हाथरसच्या घटनेचं जे अंजुमाई मगाशी म्हणाल्या त्या पद्धतीने न्यायव्यवस्थेत पण हे आहे का? कारण हे जाणवतं कुठेतरी. असू शकणारच आहे, कारण का शेवटी ही लोक पण आपल्याच ह्या समाजातून आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांची फिलॉसॉफी काय आहे, त्यांचे काय विचार करतात आणि कसं इतकं न्यूट्रली, म्हणजे ते जे असलं पाहिजे ज्युडिशरीचा भाग असताना, आपल्याला आता दिसतच आहे की अगदी सुप्रीम कोर्टात पण काय चालू आहे. आणि तो इंडिपेंडन्स जो ज्युडिशरीचा असला पाहिजे तो आता राहिलेला आहे का, हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. आणि त्यामुळे नक्कीच या सगळ्या गोष्टींचा ते विचार करत असतील. मेधा. थँक्यू. हा, मला असं जस्ट आठवण करून द्यायची आहे सगळ्यांना की भौरी देवीच्या केसमध्ये जजनी जे स्टेटमेंट्स केले होते की वरच्या जातीचे पुरुष कधी दलित बाईशी संबंध ठेवतील का, म्हणजे द जजेस ऑफ द हायकोर्ट. सो लेट्स नॉट फॉरगेट दॅट. गेल्याच वर्षी आपण हाथरस मध्ये पण तेच झालंय की जात पंचायत परत म्हणतायत की ठाकूर असं करू शकतील का. So history repeats itself, whether it is people like Zat Panchayat or whether it is people in the system are still raising that kind of a question. आणि पुन्हा म्हणजे हा पण मुद्दा जातीचा आणि जेंडरचा पण, म्हणजे सीजेएस बद्दल गेल्याच वर्षी जे धक्कादायक प्रकरण सगळं झालं ते काही फार जुनं नाहीये. त्यामुळे एकूण या स्टेक होल्डर्सची एकूण ऍटिट्यूड, मानसिकता हा फार मोठा त्याच्यातला मुद्दा आहे. अजून शेवटचाच एखादा प्रश्न असेल किंवा काही म्हणायचं असेल तर आपण घेऊया, नाहीतर मग मी गीतालीला समारोपाची विनंती करते. शेवटचा प्रश्न नाही, पण एक छोटी कॉमेंट होती. एक म्हणजे मला असं वाटतं की आपण मागण्या करत असताना जेव्हा गुन्हा होतो तो गुन्हा तातडीने नोंदवला गेला नाही तर तिथल्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जावं, ही सुद्धा एक कुठेतरी मागणी आपल्याकडनं ठामपणाने आली पाहिजे. आणि तो एक धाक कुठेतरी त्या तपास यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या वरती निर्माण होण्याची गरज आहे. आणि आता भौरीदेवी केसचा मेधानी उल्लेख केला, त्यामुळे मला पुन्हा पुन्हा गेली 5-6 वर्ष आपल्या पुढे पुन्हा तोच कॉन्फ्लिक्ट येतोय की संविधान आणि कायद्याची मूल्यव्यवस्था आणि त्या यंत्रणेत असलेल्या व्यक्तींची मूल्यव्यवस्था ही संविधानाची नसून दुर्दैवाने मनुस्मृतीची मानसिकता आहे. आणि त्या आव्हानाला आपण कसं सामोरं जाणार आहोत ह्याचा आता गंभीरपणे विचारच करावा लागणार आहे.